हरि ओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 245 ते 256. मग शशी आणि भानू ऐसा कल्पिजे जो अनुमानू, तो वातीवरी पवनो गिवसिता न दिसे. बुद्धीची पुळिका विरे परिमळू घ्राणी पुरे, तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तव वरिले कडो निढाळे चंद्रामृताचे तळे, कानवडो निमिळे शक्तिमुखी. तेणे नातके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे. जेथिचा तेथ मुरे प्राण पवनो, तातलिये मुसे मेण निघो निजाय जैसे. कोंदली राहे रसे वोतलेनी, तैसे पिंडाचे आकारे. ते कळाची का अवतरे, वरी त्वचेचे निपदरे पांगुरली असे. अनुमानिक कल्पनेने ठरवलेले डाव्या आणि उजव्या नाकपुडीतून वाहणारे चंद्र सूर्य रूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत. बुद्धीचा आकार चैतन्यात नाहीसा होतो आणि नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ती ती कुंडलिनी बरोबर सुषुम्ना नाडीत शिरते. तेव्हा वरच्या बाजूला हळूहळू चंद्रामृताचं तळं कलतं होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडतं. त्या नळीने म्हणजे कुंडलिनीने रस भरतो, तो सर्वांगामध्ये संचार करतो आणि प्राणवायू जिथल्या तिथे मुरतो. तापलेल्या मुशीतील मेण निघून जाऊन ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रसानेच भरून राहते, त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काही त्वचेचा पदर पांघरलेले मूर्तिमंत तेजच प्रकट झालेले असते. जैसी आभाळाची बुंथी करू निराहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरू नये. तैसा आहाच वरी कोरडा, त्वचेचा असे पातवडा. तो झडो निजाय कोंडा जैसा होय. मग काश्मीराचे स्वयंभ का रत्न बीजा निघाले कोंब. अवयव कांतीची भांब तैसी दिसे. ना तरी संध्या रागीचे रंग, काढून वळिले ते आंग. की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरीव सिद्धरसाचे होतीव. मज पाहता सावेव
शांतीची ते आनंद चित्रीचे लेप, ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप, थावले जैसे. सूर्यावर ढगांचं आवरण आलं असता त्याचं तेज झाकलेलं असतं, पण ते ढगांचं आवरण निघून गेल्यावर मग त्याचं तेज जसं आवरून धरता येत नाही, त्याप्रमाणे वरवर असणारा कातड्याचा कोरडा पापुद्रा कोंड्यासारखा झडून जातो. मग जणू काय मूर्तिमंत स्फटिकच अथवा रत्नरूप बीजास निघालेले अंकुरच की काय, अशी अवयवांच्या कांतीची शोभा दिसते. अथवा संध्याकाळच्या आकाश रंगाचे रंग काढून बनवलेली मूर्ती, किंवा प्रत्येक आत्म्याचं शुद्ध लिंगच. केशराने पूर्ण भरलेले किंवा अमृताचे ओतलेले, अथवा ते पाहताना मला असे वाटते की ती मूर्तिमंत शांतीच आहे. ते योग्याचं शरीर, आनंदरूपी चित्राचा रंग, अथवा ब्रह्मसुखाची प्रत्यक्ष मूर्तीच, किंवा संतोषरूप झाडाचं जसं काही बळावलेलं रोपच आहे. हरिओम.